नमस्कार, निकिताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणीची रेसिपी। चिकन बिर्याणी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, परंतु या पद्धतीने एकदा बनवून बघा, खूपच छान टेस्ट लागते आणि शिवाय अगदी झटपट बनते, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा। पाहुणे घरी आले होते, त्यामुळे चिकन बिर्याणीचा बेत ठरवला आणि म्हटलं की तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करायला हवी, त्यामुळे मी आज ही रेसिपी शेअर करत आहे। तुम्हाला खूपच आवडेल। तर या रेसिपी करता सर्वात अगोदर मी आपला जो खडा मसाला असतो तो घेतलेला आहे। तो जे मसालेवाले असतात त्यांना जर आपण सांगितलं की आपल्याला 4 किलोची बिर्याणी बनवायची किंवा 2 किलोची, तर ते बरोबर मसाला असा बांधून देतात। तर आता हा आपण बारीक करून घेणार आहोत आणि जी पावडर बनवायची, आता इथे मी 7-8 कांड्या अशा लसणाच्या सोलून नाही घेतल्या, अशाच डायरेक्टली फोडून घेतलेल्या आहे। त्यानंतर 10-12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि इथे मी पुदिना देखील घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। त्यानंतर इथे मी मोठे 2 आल्याचे तुकडे देखील कट करून घेतलेले आहेत। या सर्वांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। याप्रमाणे जर पेस्ट आपण बिर्याणीमध्ये घातली तर खूपच छान टेस्ट लागते। आता पुदिना इथे थोडंसंच घेतलेलं आहे, कारण आपण कट करून देखील घालणार आहोत। आता यात पाणी घालायचं आहे आणि अगदी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे मी 2 किलो चिकन स्वच्छ करून आणि धुवून घेतलेले होते। आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती घालून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे। आता ही सर्व आपल्या चिकनला लावून घ्यायची आहे। तर यामध्ये पेस्ट मी घालून देत आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बिर्याणी बनवून बघा, खूपच छान टेस्ट लागते। आता सर्व मी यामध्ये पेस्ट घालून घेतली आहे। आता इथे जो आपण खडा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता तो देखील यामध्ये घालणार आहोत। आता चवीनुसार यात मीठ घालायचे आहे। तर मी इथे 2 चमचे मोठे मीठ घातलेलं होतं यामध्ये। त्याचबरोबर आता आपण यात दही घालणार आहोत। तर जे 1 किलोचं अमूलचं पॅक येतं त्यातलं मी अर्ध पॅकेट याच्यामध्ये घातलेलं आहे, म्हणजेच अर्धा किलो दही इथे मी यूज केलेला आहे। दह्यामुळे भात खूपच छान असा मोकळा मोकळा तयार होतो आणि त्याची टेस्ट देखील खूप छान लागते। तर मी इथे अर्ध पॅकेट टाकून घेतलेलं होतं, अर्ध मी कोशिंबीरसाठी ठेवलेलं आहे। आता हे यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ही प्रोसेस केली तर बिर्याणी अगदी टेस्टी लागते, त्यामुळे कधीही बिर्याणी बनवताना अगोदर चिकन मॅरिनेट करून ठेवले तर खूपच छान टेस्ट लागते, कारण सर्व मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मुरतात आणि त्याचा वास देखील येत नाही। आता इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे। तर मी जे 10 वाला पॅकेट असतं ते 3 पॅकेट इथे घेतलेले। त्यानंतर इथे काश्मीरी मिरची घातली आहे 2 चमचे, फक्त कलर येण्याकरिता, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली होती। आता परत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे आणि आपल्याला झाकून हे अर्धा ते पाऊण तास ठेवायचे। तुम्ही जितक्या वेळ हे ठेवाल तितक्या वेळ छान असं मुरतं चिकन, त्यामुळे बिर्याणी खूप छान बनते। आता मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे 2 किलो, तर व्यवस्थित स्वच्छ करून घेतलाय। आता आपण हा धुवून घेऊया आणि याला अर्धा तास आपण याला भिजत घालणार आहोत। असं केल्यामुळे तांदूळ खूप छान असा मोकळा मोकळा होतो आणि अगदी असा मोकळा भात आपला तयार होतो। तर आता हे स्वच्छ धुवून घेत आहे मी। लक्षात ठेवा, कधीही जितकं चिकन असेल तितकेच तांदूळ आपण घ्यायचे, समप्रमाण घेतलं तर बिर्याणी खूपच छान बनते। आता हे व्यवस्थित मी धुवून घेतले आहे 2 ते 3 पाण्याने। आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि अर्धा ते पाऊण तास हे आपण भिजत घालणार आहोत। आता बिर्याणी बनवण्याकरिता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। तर आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपण तूप देखील घालणार आहोत, त्यामुळे तेल थोडं कमी घातलेलं आहे। तर 3 ते 4 चमचे असे मी यामध्ये तूप घातले, यामुळे छान टेस्ट लागते। आता थोडासा आपण खडा मसाला देखील यामध्ये घालणार आहोत, परंतु याचे प्रमाण कमी ठेवायचे। फक्त शहा जिरे आणि तेजपत्ता जास्त घालायचा आहे, कारण आपण जो मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता त्यात सर्व खडे मसाले होते, त्यामुळे इथे थोडासाच घालायचा आहे। आता हे छान गरम झाले की आपण यामध्ये कांदा घालून घेऊया। तर इथे मी 1 किलो कांदा असा उभा चिरून घेतलेला होता, तो सर्व यामध्ये घालायचा आणि परतून घ्यायचा। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे बिर्याणीला खूपच छान टेस्ट येते। आता हाय फ्लेमवरच आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा, बिर्याणी बनवताना जाड तळाचंच पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बिर्याणी करपणार नाही। आता ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा गुलाबी रंगावर कांदा आपला झालेला आहे। आता यामध्ये आपण चिकन घालायचं आहे, जे मॅरिनेट करून साईडला ठेवलेलं होतं। तर ते चिकन आपण यात सर्व घालून घेणार आहोत आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बिर्याणी बनवताना कधीही असं मॅरिनेट चिकन करूनच घालायचं आहे, त्यामुळे छान टेस्ट येते बिर्याणीला। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे।
त्याचबरोबर आपण यामध्ये 3 ते 4 टोमॅटो असे बारीक चिरून घेतलेले होते, ते देखील यात घालायचे आणि परत असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चिकन आपल्याला जास्त शिजवायचं नाही, कारण भातामध्ये देखील ते शिजतं, त्यामुळे जास्त शिजवायचं नाही। आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याची 10 ते 15 मिनिटं अशी वाफ काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि जो आपण मसाले वगैरे घातलेले होते ते व्यवस्थित फ्राय झाले आणि तेल वरती आलेले। आता यामध्ये बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे आणि परत व्यवस्थित असं परतून घ्यायचे। हा मसाला तुम्ही जितका छान परताल तितकीच आपली बिर्याणी छान होणार आहे। तर व्यवस्थित असं परतून घ्यायचे, त्याचं तेल पूर्णतः असं वरती आलं तर समजायचं आपलं व्यवस्थित चिकन असं फ्राय झालेलं आहे। आता यावर थोडा वेळ झाकण ठेवून परत मी ठेवून देणार आहे। त्याचबरोबर इथे मी पाणी देखील गरम करायला ठेवलेले आहे। तर जेवढे आपले तांदूळ होते त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी मी ठेवलेलं आहे, जितकं लागेल तितकंच आपण पाणी यात घालणार आहोत। तर इथे चेक करून घ्यायचं आहे चिकन किती शिजलेले, थोडंसं कचरट राहिलं की यामध्ये आपण जे पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे। असं केल्यामुळे तांदूळ खूपच छान मोकळा मोकळा शिजतो आणि चिकट होत नाही। आता तुम्ही बघू शकता पाणी अगदी गरम होतं, त्यामुळे लगेच अशी उकळी आलेली आहे पाण्याला। या पद्धतीने जर केले तर अगदी झटपट आपली बिर्याणी रेडी होते। आता याला उकळी आली की आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते ते यामध्ये घालायचे। तांदूळ देखील आपण अर्धा ते पाऊण तास साईडला ठेवलेला होता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला लागेल तितकंच घालायचं आहे, जास्त पाणी यात घालायचं नाही, कारण आपण तांदूळ देखील भिजवलेला होता, त्यामुळे भात लवकर शिजतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता पाणी असतं आटलेलं आहे आणि तेल वरती आलेलं आहे। तर आपल्याला परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला सर्व भाताला व्यवस्थित लागेल। आता यावर परत झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तर 5 ते 10 मिनिटं झालेले, आपली बिर्याणी आता रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी बिर्याणी आपली रेडी झाली, खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि आपण ज्या प्रोसेसनी बनवलं होतं त्यामुळे भात अगदी मोकळा मोकळा होतो। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल, तर नक्की एकदा बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।